खाते अर्थ खातं होतं, कॉमर्सचं खातं होतं, रेल्वेचं खातं होतं. आज आपण पाहतोय मागच्या वेळेस रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये. मुख्य गोष्ट हीच आहे, कांचीवरचा जो स्वयंपाकाचा त्यांनी घोळ घातला. नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या 10 वर्षांमध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाही. आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती आहे. त्यांना विचारतात लोक, अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलात तरी का, आणि तुम्ही मुंबईत कधी राहता, दिल्लीत राहणारे आपण लोक, अमित फिरणारे आपण लोक, आज आपण लोकलमधून प्रवास करता पण मुंबईच्या हिताचं कधी बोलता. माझं हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं. आपण पाहिलं असेल पहिल्या 3 टप्प्यामध्ये असंच झालं, देखील 2 टप्प्यांमध्ये हे होणार आहे. महाराष्ट्रातील मतदार असतील, इतर राज्यातले देखील असतील, भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे. आता पण तुम्ही इथे कोणाला विचारा, प्रत्येकाला वाटत असेल मला 15 लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे. माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे. दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या गुंतामध्ये गेले 10 वर्ष फसलो. आता आपण फसणार नाही. महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले 2-2.5 वर्षामध्ये जे भाजपाने घाणेरडं राजकारण केलेलं, अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे, मग 2 पक्ष कोण नसेल, एक परिवार कोण नसेल, जे काही अस्थिरता निर्माण केलेली आहे, हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले, भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं, मतदानाच्या दिवशी हा विचार. मशाल पेटत आहे त्याला पुढे त्यांचा भाऊ वगैरे बेधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.